जुन्यानेच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलं। नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील घटना। विवाहित प्रेयसीला सासरी जाऊन भेटणाऱ्या प्रियकराला सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले। तुमची मुलगी आम्हाला लागत नाहीत, घरी घेऊन जा। सासरच्या मंडळींनी केली मुलीच्या वडिलाकडे तक्रार। मुलीचे वडील, काका आणि आजोबा यांनी गावाकडे घेऊन जात असताना केला विवाहित लेकीसह तिच्या प्रियकराचा खून। तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात। रात्री 12 वाजेपर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढले। जुन्या प्रेम संबंधातून घडली घटना। तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची माहिती। मनोज मनपूर्वे, नांदेड जिल्हा प्रतिनिधी। आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका शेतशिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला 2 बॉडी आहेत अशा माहिती मिळाली। त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे 2 बॉडीचा शोध चालू आहे। घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता। आणि ही तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं, असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही। पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत। या सध्या तरी 3 आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे। प्रेम प्रकरणातूनच घडली असं करून त्याला बोलून घेतली आणि माझा मुलगा गेला। तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला, महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं। लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या, काय ते मिटून घेऊन हे करू। मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि अशी घटना झाली आहे, आपण गोळेवाला जाऊ। मग आम्ही निघाल्या। मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं। माझ्या एका भावानं तिथे आमच्या सासवडी आहे त्याची तिथं होता, ते मला फोनवर सांगला की असं असं झालं, त्याला इथून घेऊन गेलेत, मानहान करून घेऊन गेलेत आणि असा पांदण रस्त्यानं इकडून शेतानं घेऊन चाललेत। मग आम्ही इकडून चालले म्हणलं, आम्ही बी तिकडून मधूनच आल्या, आम्हाला भेटले नाही। मग हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेले, माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं, म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं। हां, तुम्ही काय पाहिलं केलं? आम्ही काहीच पाहिलं नाही, फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरीमध्ये मारून टाकलं म्हणून। नेमकं हे म्हणजे तिचं लग्न झालं होतं, मुलीला गोळेगावला दिलं होतं, 1 वर्ष झालं। 1 वर्ष आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती, काय होती आम्हाला माहीत नाही सर। हे आजच कळलं की मुलाला बोलून घेतली म्हणायचं। म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं। त्याच्या व्यतिरिक्त काय नाही। आता मागणी काय तुमची? आता काय मागणी सर, एकतर माझ्या मुलाचं वय 18 झालेली नाही, 16-17 वर्षाचा मुलगा आहे माझा, न्याय भेटाव। कोण मारलं काय माहिती झालं? वडिलानं, पोरीच्या वडिलानं आणि तिघा बाप लोकांना मारलं। म्हणजे कोण? मारुती सुरणे, लक्ष्मण सुरणे आणि महादेव सुरणे। बरं, मुलगी काही प्रेग्नेंट वगैरे होती? नाही, काहीच नाही।